मंडळी नमस्कार. बारामतीची निवडणूक म्हटलं की सर्वच पक्षांच्या श्रीमुखावर 12 वाजलेले दिसतात, हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाची ती निवडणूक असते नेहमीच. अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक बिनविरोध होत आहे, हे स्पष्टपणे लक्षात घ्या. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवारांची चाणक्य नीती पुढे आली आहे मंडळी, असं दिसते आहे. या सर्व विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला तर यालाच म्हणतात शरद पवार हे चित्र पुन्हा महाराष्ट्रात उभं झालं आहे. मंडळी, पवार कुटुंब वेगवेगळ्या पक्षात असलं तरी पडद्यामागे ते एकच आहे का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय मानलं जातं, हे लक्षात घ्या. ते हृदय मानलं जाणारं ठिकाण आहे, महत्वाचं ठिकाण आहे बारामती. आणि इथे पुन्हा एकदा असा निर्णय झाला आहे बिनविरोध निवडणुकीचा, ज्याने समाज मनावर पुन्हा अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. बारामती पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. आणि हा फक्त एक साधा राजकीय योगायोग नाही, हा राजकीय साधा योगायोग नाही, तर एक मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा रंगते महाराष्ट्रात. सुरुवातीला काँग्रेसकडून थोडी रस्सीखेच झाली, तुम्ही बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील. ते या ठिकाणी उमेदवार टाकणार होते अशी चर्चाही होती. काही ठिकाणी विरोधाची भूमिका घेतली जाईल अशी चिन्ह दिसत होती. पण अचानक काय झालं? अचानक काँग्रेसने माघार घेतली. हा निर्णय मंडळी इतक्या सहज घेतला असेल का हो, की पडद्यामागे आधीच सगळं ठरलं होतं? कारण राजकारणात कुठलीही जागा, विशेषतः बारामतीसारखी महत्वाची जागा, शरद पवार शाबूत असल्यावर इतक्या सहजपणे सोडली जाईल असं होत नसतं, असं घडतच नसतं, कधीच नाही. आता दुसरी बाजू पाहिली तर हे निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झाले, पण त्यांच्या समोर कुणी ठोस आव्हान उभंच राहिलं नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? हा त्यांचा वाढता प्रभाव आहे की आधीच कुटुंब हिताच्या दृष्टीने विरोधकांना बाजूला करण्याची रणनीती शरद पवारांकडून पडद्याच्या आडून आखली गेली होती? मंडळी, कारण जिथे निवडणूक असते तिथे लढत असते, तुम्हाला ठाऊक आहे. जिथे निवडणूक असते तिथे प्रचार असतो. जिथे निवडणूक असते तिथे टीकेच्या मुद्द्यावर युद्धाची तयारी केली जाते, त्याची प्रॅक्टिस केली जाते. नेहमीप्रमाणे तुम्हाला अनुभव असेलच. पण इथे लढतच नाही, म्हणजे काहीतरी वेगळं चाललंय हे चित्र स्पष्ट दिसतं.